नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात काम करताना प्रत्येकाला वाटतं की आपल्याला दररोज पैसा मिळावा आणि प्रत्येकजण आपापल्यापर्यंत काम करत असतं. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात, वेगवेगळे सोर्सेस असतात. कोण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करतं, कोण स्विंग ट्रेडिंग करतं, कोण स्कॅल्पिंग करतं. पण हे सगळं करत असताना पैसे खूप कमी लोक मिळवतात आणि पैसे असेच लोक मिळवतात जे सेटअपच्या आधारे काम करतात. सो हे खूप मोठं रॉकेट सायन्स नाही की खूप काही शिकलं पाहिजे. ॲक्च्युली ते जास्त शिकलं तर जास्त नुकसान होतं आहे. म्हणजे तुम्ही जर जे ट्रेडिंग करतायत किंवा जे काम करतायत त्यांच्याकडे बघितलं ना, की तुम्ही स्वतःला चेक करून बघा की आपण रोज एक वेगळी स्ट्रॅटेजी करतो आहे. रोज वेगळी स्ट्रॅटेजी. आज लॉस झाला, परत दुसरा व्हिडिओ कुठेतरी बघितला की त्यांनी ही स्ट्रॅटेजी सांगितली होती, आपण ती स्ट्रॅटेजी लावतो. परत 2-4 दिवस झाले, परत लॉस झाला का परत आपण दुसरी. एका गोष्टीवरती आपण ठाम राहतच नाही. विचार कर ना की आपल्या समाजामध्ये प्रभू श्रीरामांना खूप मानतात, कारण ते एक पत्नी होते. ओके, इथे काय होतं आहे की आपण रोज फ्लर्टिंग करतो आहे, रोज वेगळी स्ट्रॅटेजी. आपला स्वतःचा एक सेटअप ठरवत नाही किंवा. पण एक सांगू का मित्रांनो, थोडंसं शिकूया, महत्त्वाचं शिकूया. पण जे शिकल त्याच्यावरती अशी मास्टर करूया ना, मग बघा पैसा किती सोपा आणि सहज होतो. आजच्या प्रशिक्षणामध्ये मी तुम्हाला असा एक सेटअप दाखवतो आहे मित्रांनो, अतिशय साधी सोपी. म्हणजे ज्याला शेअर मार्केटचं शसुद्धा माहिती नसेल ना, त्यालाही ह्या जर सेटअपच्या आधारे काम केलं ना तर खूप छान त्याच्यात रिझल्ट तुम्हाला दिसेल. एवढंच नव्हे, आजचा जो सेटअप आहे किंवा आजचा जो विषय आहे ना, तो असा आहे की जे सॅलरीड आहेत, म्हणजे नोकरदार आहेत, ज्यांना 9 ते 5 किंवा 8 तास नोकरी असते, काही बिझनेसमॅन आहेत की ज्यांना वेळ भेटत नाही, गृहिणी आहेत, शेतकरी आहेत, की मार्केट होरमध्ये कंटिन्युअस स्क्रीन बघता येत नाही पण पैसा मिळवायचा आहे. शक्य आहे का? तर नक्की शक्य आहे. हे तुम्हीच मला सांगाल आजचा सेटअप बघितल्यानंतर. कारण आजचा सेटअप अशा पद्धतीने डिझाईन केला आहे ना मित्रांनो, की तुम्ही याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग असेल, तुम्ही याच्यामध्ये मोमेंटम ट्रेडिंग असेल, तुम्ही याच्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असेल, खूप छान वेल्थ क्रिएशन आपण याच्यातून करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ऑप्शन ट्रेडिंगसाठी सुद्धा तो तेवढाच फायदेशीर आहे. पण आपल्याला जे काम करायचं आहे ना मित्रांनो, ते स्ट्रेस फ्री काम करायचं आहे, तणावमुक्त. तुम्ही एखादे जर ट्रेडर बघितलात ना आजकालचे, तुम्ही बघा तो त्याच्या दुनियेत नसतोच. आणि कारणही तसंच आहे की जेव्हा तुम्ही आपल्या कष्टाचे, आपले हार्ड अर्न मनी त्याच्यामध्ये लावताना तुमचं लक्ष नाही राहत तिथे, मग खाली गेला, वर गेला. आणि असं नाही आहे की लोकांना ट्रेडिंग समजत नाही आहे किंवा सेटअप समजत नाही आहे किंवा टेक्निकल समजत नाही, सर्वांना समजतं आहे. प्रॉब्लेम होतो कुठे माहिती आहे, ज्यावेळेस आपण लॉसमध्ये जातो ना, तेव्हा सगळा सेटअप, सगळा अभ्यास, सगळं शिक्षण बाजूला राहतं आणि इथे मेंटल स्ट्रॅटेजी चालू होते. मी नेहमी सांगतो की शेअर मार्केट, स्पेशली ऑप्शन ट्रेडिंग, हा इथे फायनान्शियल कॅपॅसिटीपेक्षा इथे मेंटल कॅपॅसिटीला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि जर ह्या तुम्ही तुमच्या सायकोलॉजीवर, जर तुम्ही तुमच्या ह्या मानसिक तणावावरती जर तुम्ही नियंत्रण ठेवाल तर आणि तरच पैसा मिळू शकाल. आणि म्हणून आजची स्ट्रॅटेजी अशी आहे ना की इथे तुम्हाला रिलॅक्स मूडमध्ये छानपैकी तुमचा हातातला कामधंदा सांभाळून, तुम्ही गृहिणी असाल तुमची घरची जबाबदारी सांभाळून, तुम्ही व्यावसायिक असाल तर हातातला कामधंदा सांभाळून एवढ्या छान पद्धतीने काम कराल ना मित्रांनो, की तुम्हालाही लक्षात येईल की अरे हे तर एवढं सोपं आहे. सो सुरुवात करूया आपण आजच्या ह्याला स्ट्रॅटेजीला. सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही इथे बघा मी काय या गोष्टीबद्दल बोलतो आहे. कालच ना मी आमच्या मुलांनी एक ट्रेड कॅरी केला होता. हो का, आमचा प्रीमियम ग्रुपचे विद्यार्थी आहेत स्टॉक ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये. इथे आम्ही काय केलं होतं, आम्ही इथे काल मदरसन संवर्धन हा जो स्टॉक आहे तो आम्ही हा ट्रेड BTST कॅरी केला होता. सो तुम्ही बिलीव्ह करणार नाही, आजचं मार्केट म्हणजे आज मला वाटतं हे आहे मंगळवार आहे 10 तारीख. आज मार्केट गॅपअप झाल्यानंतर एका रेंजमध्ये होतं, कालही तसंच होतं. पण इथे जर तुम्ही बघितलं, हा जो आम्ही ट्रेड घेतला होता ना मित्रांनो, अवघ्या 5 रुपयाचा ट्रेड दुप्पट झाला 10 रुपये. खूप छान लोकांनी इथे प्रॉफिटही टाकलेलं आहे, खूप छान प्रॉफिट मुलांनी कमवलेलं. तुम्ही इथे बघाल, आमचा जो टेलिग्राम ग्रुप आहे तिथे तुम्हाला ते प्रॉफिट त्यांचे दिसतील. खूप सुंदर आणि ज्यावेळेस मुलं पैसा कमवतात ना मित्रांनो, माझ्या एवढा आनंदी कोणच नसतो. हे बघा 10,000, 12,000, 13,000, खूप 15,000 एका ट्रेडवर, एका लॉटवर
पण पुन्हा सांगतो की ही ट्रेडिंग जी आहे ना ती रिस्की आहे. हे समजायला तुम्हाला सेटअप समजून घेतलं पाहिजे. आपण आज बोलणार आहोत की अशा पैशामध्ये पैसा तर आपल्याला कमवायचा, असाच चांगला पैसाही कमवायचा आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने, कमी तणावात. तुम्हालाही तो आवडेल की जिथे स्ट्रेस नसेल, जिथे वारंवार चार्ट बघायची गरज नाही. ह्याला मी सॅलरीवाले ट्रेडिंग म्हणून नाव देतो. म्हणजे जो सॅलरीड पर्सन आहे, जो 9 ते 5 9 ते 7 काम करतो आहे, तोही ह्यातून खूप छान पद्धतीने काम करू शकतो. सो म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. माझी विनंती आज हीच आहे की तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, पण सोबत अशा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या नातलगांना पाठवा की ज्यांना शेअर बाजारातून पैसा तर कमवायचा पण स्ट्रेस जास्त घ्यायचा नाही, किंवा त्यांच्याकडे वेळ नाहीत म्हणून ते करत नाही. अच्छा, हा फोबिया डोक्यातून काढून टाकूया की शेअर मार्केटमध्ये पैसा मिळवण्यासाठी खूप सारं नॉलेज लागतं, खूप काही अनुभव लागतो, खूप शिक्षण लागतं. असं काही नाही आहे. एक स्ट्रॅटेजी आजची आपण शिकवतो ना, ती समजून घ्या. साधी, सोपी, सहज आहे. तिच्यावर प्रॅक्टिस करा, तिच्यावर पेपर ट्रेडिंग करून बघा. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना मित्रांनो, मी चॅलेंजने सांगतो, तुमची ट्रेनिंग एका वेगळ्या लेवलला असेल. सो सुरुवात करूया. इथे काय करूया आपण आता, सुरुवात ह्याच्यापासून करूया की मला वेल्थ क्रिएशन करायचं, मला SIP करायचे, मला मोठा पैसा कमवायचा आणि मला त्यासाठी वेळ द्यायला मी तयार आहे. जी लोक सेविंग ह्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघतात त्यांच्यासाठी, कारण सेविंगचे आपल्याकडे पर्याय पण खूप कमी उपलब्ध आहेत. म्हणजे इन्शुरन्स म्हणा किंवा LIC वगैरे, FD म्हणा, की जे रिटर्न्स भेटतं ते आपल्याला नाही परवडत. ज्या पद्धतीत इन्फ्लेशन, महागाई वाटते, पण पर्याय नाही म्हणून आपण तिथे टाकतो. मग तुम्ही बोलाल आपण SIP करतो. अरे पण SIPतून तुम्हाला किती भेटतात? 17, 18, 20, 30%. ओके. सो आपण स्वतः पैसा जेव्हा कमवतो ना, त्याची मजा काय वेगळीच असते. सो मी इथे दाखवतो सुरुवातीला आपण वेल्थ क्रिएशन कसं करायचं, आणि मग नंतर मी मोमेंटम ट्रेडिंगवर येतो, स्विंग ट्रेडिंगवर येतो. अच्छा, इथे बघा, मी एकमेव फक्त हे लावलं आहे, एकच फक्त मी इंडिकेटर लावलं आहे. आता इंडिकेटर कसं लावायचं आहे? सो हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. इथे मी जातो आहे, इथे सुपर ट्रेंड म्हणून मी इथे टाईप केलं, सुपर ट्रेंड म्हणून, सुपर ट्रेंड. ओके, असं भेटेल, क्लिक करा. सो असा चार्ट ओपन होईल, दाखवतो तुम्हाला. बघा, हा चार्ट ओपन झाला. ह्याच्यामध्ये मी काहीही बदल केला नाही मित्रांनो, काहीही बदल केला नाही. तुमच्या लक्षात येईल बघा. ओके, डिफॉल्ट ठेवलं आहे, 10-3चं आहे इनपुट्स. स्टाईल कलर जे आहेत तसेच ठेवले, बाकी काही केलं नाही. आता इथे मी काय करतो आहे, पुन्हा सांगतो, मी इथे कुठलंही बाय सेलचं रिकमेंडेशन करत नाही. ज्या स्टॉकची, ज्या इंडेक्सची मी नावं घेईन ती फक्त स्टडी पर्पजसाठी एक उदाहरणं दाखल घेतो आहे. सो डिस्क्लेमर लक्षात ठेवा. सो ज्यावेळेस मला प्रॉपर्टी क्रिएशन करायचं आहे, मला सेव्हिंग करायचं आहे, ज्याच्यावर मला एक चांगला रिटर्न्स मिळवायचा आहे, आता मग शेअर मार्केटच करतं, मला पाहिजे तेव्हा मी ते काढू शकतो. इथे लिक्विडिटी खूप छान आहे, एका क्लिकवर पैसे आपल्या अकाउंटला येत आहेत. ओके. सो मी काय करतो, इथे वीकली टाईम फ्रेमवर जातो आहे. सो ज्यावेळेस मला माझ्या ग्रीन झोनमध्ये माझी कॅन्डल प्राईस देते ना, तेव्हा मी तिथे येतो. आणि मग प्रत्येक महिन्याला मला जेव्हा पैसे भेटतात, 5,000, 10,000, किंवा जी काय मला SIP करायची असेल, मी त्या स्टॉकमध्ये करतो जे स्टॉक्स मला ग्रीन झोनमध्ये असतात. जोपर्यंत हे ग्रीन झोनमध्ये आहेत ना, तोपर्यंत बल्ले, तोपर्यंत काही बघत नाही आहे ग्लोबल काय चाललं आहे, डॉलर कुठे चाललं आहे, काहीही घेणं देणं आहे. हां, पण हे करत असताना मी स्टॉकची निवड ही फंडामेंटलच्या आधारे पण करतो, की ज्याच्यामध्ये लिक्विडिटी चांगली आहे, ज्याचं फंडामेंटल चांगलं आहे, जी कंपनी चांगलं काम करते, अशा स्टॉकबद्दल बोलतो आहे. सो एकदा विकली झोनमध्ये आल्यावर ना, माझा जो स्टॉप लॉस असतो ना मित्रांनो, हा झोन असतो, त्याच्या पलीकडे काय नसतो. आणि जर तुम्ही बघितलं, आता मी इंडियन ऑइल ओपन केलं आहे. सो ह्याच एका टाईम फ्रेमच्या आधारे जर आपण काम करतो आहे, थोडंसं इथे हे बघा, तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की खूप छान मूव याने दिली आहे. 80%ची मूव दिली आहे 26 डिसेंबर 22 पासून 26 ऑगस्ट 24 पर्यंत, म्हणजे साधारण 2 वर्षामध्ये. आता तेच आपण इटर्नल नावाचा स्टॉक बघितला तर काय दिसतंय बघा, ह्यानी किती रिटर्न दिली ह्या सेटअपच्या आधारे. सो तुमच्या लक्षात येईल बघा, ह्याने साधारण 170%ची रिटर्न्स ही एका वर्षात दिली, एका वर्षात. आणि ह्याच्यासाठी मग काही असे मोनोपॉलीसारखे जे स्टॉक असतात ना, तेही घेतले तरी सुद्धा चालतील. अजून आपण उदाहरण बघूया, आपण आत्ताचं ताजं उदाहरण बघूया. हा आहे तुमचा स्टेट बँक ऑफ इंडिया. तुमच्या लक्षात येईल बघा,
अजून चालूच आहे. 36% रिटर्न आहे जून 25पासून ते आता ह्याच्यापर्यंत. ओके, आजच्या डेटपर्यंत साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये. सो ज्यावेळी वेल्थ क्रिएशन मला माझा पोर्टफोलिओसाठी स्टॉक निवडायचे असतात आणि त्या अशा स्टॉकमध्ये मला राहायचं असतं की जे वरवर जात आहे. सो त्यासाठी माझ्याकरता हा इंडिकेटर जो आहे सुपर ट्रेड हा खूप फायदेशीर ठरतो. त्याच्यात मी कुठलाही चेंजेस करत नाही. अजून काही आपण उदाहरण बघूया. BSE बघा मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात येईल बघा किती, बघा ना, साधारण 1000 पॉईंटची त्यांनी हे दिला नाही, रॅली दिला नाही. किती दिवसामध्ये? 23 ते 25, 2 वर्षामध्ये तब्बल 1000 पॉईंटची रॅली. मी असं नाही सांगत आहे की सेम रॅली तुम्हाला पुढे भेटेल, पण रिझल्ट खूप छान आहे. आपल्याला त्याचं प्रॅक्टिस करायला काही अवघड नाही आहे. सो खूप प्रकारचे इंडिकेटर असतात मित्रांनो, पण आपण एखादा इंडिकेटर बघायचा, त्याचा थोडासा अभ्यास केला, त्याच्यावर प्रॅक्टिस केला आणि त्याच्यावर सराव केला की काय होतं त्याची मग जे हे टेंडन्सी असते ना तेही आपल्याला कळते. सो इथे बघा महिंद्रा हे बघा खूप छान रिझल्ट भेटेल. पण हे कधी की मला लॉंग टर्ममध्ये काम करायचं आहे, 5 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष अशा पद्धतीने. सो विकली टाईम फ्रेमवर. आणि जर मला मोमेंटम कॅच करायचे, मला जर ती जी स्विंग असते ती मला कॅच करायची, तर मी डे टाईम फ्रेमवर पण येऊन काम करतो. सो इथे रिझल्ट तुम्हाला तसाच खूप छान दिसेल. बघा आता त्या दिवशी आम्ही हा स्टॉक घेतला होता आमच्या ग्रुपवरती, खूप छान चाललेला. हा बघा आता संबोर्धन. ओके, सो तुमच्या लक्षात येतं जेव्हा मार्केट, अच्छा ही स्ट्रॅटेजी अजून सगळ्यात चांगली कधी कामाला येते तेही मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मार्केट करेक्ट होतं, मागे बघा मार्केट कंटिन्यू 1 वर्ष 6 महिने खाली खालीच होतं. जर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघितला त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल बघा की निफ्टी खाली खाली होता. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं हे बघा हा 1 वर्ष म्हणजे जानेवारी 26 पासून हे आता झालं. ओके, त्याच्या अगोदरसुद्धा मार्केट खूप छान करेक्ट होतं ते बघा. ओके, करेक्शन मोडमध्ये होतं. आणि अशा वेळेस आपल्याला बघायचं आहे की कुठला स्टॉक जो आहे तो आपल्याला विकली टाईम फ्रेममध्ये अशा पद्धतीत भेटतो आहे. ओके, ह्याच्यात फक्त एकच करायचं, लगेच ग्रीन झोन तयार झाला नाही तर ही जी प्रिव्हियस रेड लाईन आहे ना रेड झोनची, त्याच्या वरची क्लोजिंग घेतली ना आपण, सो तिथे खूप छान फायदा होतो. ह्याच्या जोडीला अजून एक गोष्ट आपण करतो, ते मी नंतर सांगतो तुम्हाला, पण सुरुवातीला ह्याच्यावरतीच लक्ष ठेवा की जेव्हा मला लॉंग टर्मसाठी काम करायचं आहे तर मी विकली टाईम फ्रेममध्ये काम करतो आणि तो स्टॉक ॲड करत 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 पुढे जातो आहे. ओके, डेलीमध्ये मी मोमेंटम हे करतो आहे. ओके, डेलीसाठी सुद्धा मी हे वापरतो. अजून एक गोष्ट मी ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे मित्रांनो, ती म्हणजे EMA. हा बघा हा जो EMA आहे ना तो तुम्हाला दिसेल. 10चा मी EMA लावला. आता मी डे टाईम फ्रेमवरती आलो आहे. ओके, सो निफ्टीमध्ये असंच असतं. मग निफ्टीमध्ये काम करू नये. काय होतं मित्रांनो, म्हणजे हे सुद्धा सांगतं आहे काय, सेबी सुद्धा सांगते, ओढून ओढून सांगते की दर 10 पैकी 9 ट्रेडर्सला तोटा झालेला असतो. ओके, प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी समजेल ना त्या त्या ठिकाणी सेबी सांगण्याचा प्रयत्न करते. पण होतं आहे काय, जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ना मित्रांनो, मोस्टली त्यातले असे लोक असतात ना की ज्यांना माहितीही नसतं की आपण हा ट्रेड का घेतला आहे. कोणीतरी सांगितलं, कुठून तरी टिप्स आली ह्या आता, आणि असं नसतं की त्यांना माहीत नाही लॉस होणार. त्या सगळ्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करून फक्त मला 1000 ते 5000 भेटून देत ह्या उद्देशाने ते काम करत असतात. सो माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग माहिती नसेल तर माहिती करूनही घेऊ नका. पैसे मिळवायचे वेगवेगळे मार्ग आहेत मित्रांनो, पण जिथे जास्त रिस्क आहे ना तिथे हात घालू नका. हा अवघड आहे का, तर अवघड नाही आहे, पण त्यासाठी प्रॅक्टिस हवी, तुमच्याकडे वेळ हवा, तुमच्याकडे एक संयम असायला हवा, सराव असायला हवा, तर ठीक आहे. सो आपला आजचा विषय काय की विदाऊट स्ट्रेस, कमीत कमी स्ट्रेसमध्ये हातातला कामधंदा सांभाळून मला काम करायचं आहे, पण पैसाही मला तसाच ऑप्शन ट्रेडिंगसारखा चांगला पाहिजे. तर सो त्यासाठी आजचा व्हिडिओ. सो इथपर्यंत आपण आलो. ओके, सो लक्षात आलं, लाँग टर्मसाठी मला काम करायचं आहे तर मी विकली करीन. मी आता इथे मी काढून टाकतो. ओके, लाँग टर्मसाठी मला काम करायचं आहे तर मी विकली ऑप्शन घेईन. ओके, शॉर्ट टर्ममध्ये करायचं असेल मी डेली करेन. आणि
हे मी स्टॉकबद्दल बोलतो आहे, इक्विटी स्टॉकबद्दल. आणि जर मला स्विंग करायचं असेल 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी, ओके, तर मी 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये. इथपर्यंत क्लिअर आलं तुम्हाला? ओके. आणि खूप छान रॅली भेटते मित्रांनो, कमी रॅली भेटत नाही. हे वेगवेगळे, आता मी हा श्रीराम फायनान्स घेतला होता आमच्या ग्रुपवर. सो तो एक पॅटर्नच्या आधारे घेतला होता की ह्याला डार्वास बॉक्स थेरपी बोलतात, की प्रत्येक दिवस तो एका बॉक्समध्ये होता, नंतर त्याचा ब्रेकआउट झाला. आता ब्रेकआउट झाल्यावर त्यांनी ती लेवल रिटेस्ट करून बॅकटेस्ट करून तो आता वर चालला आहे. सो वेगवेगळे असतात. आता अशोक लेलंडमध्ये बघा, आम्ही इथे तुम्ही जर बघितलं तर मी फ्लॅग पॅटर्न मार्क केले होते आणि हा ट्रेड घेत होतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो, वेगवेगळे पॅटर्न शोधत असतो. आणि हे पॅटर्न शोधून एकदा त्याची सवय झाली ना तुमच्या डोळ्यांना, का ते आपोआप तुम्हाला दिसतात, का अवघड नाही आहे. मग ते ग्रुपवर विद्यार्थ्यांना ॲनालिसिससाठी देत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना जो पैसा मिळतो तो ह्याच्यासाठी नाही की कुठून तरी त्यांना टिप्स भेटते किंवा काही भेटते. अच्छा, मी तुम्हाला हेही आज सांगणार आहे की तुम्हाला ऑफिशियल टिप्स कुठून भेटेल. जे सेबी जे रिसर्च ॲनालिसिस असतात ऑथराईज, त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये टिप्स कशी भेटेल तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो काळजी करू नका. पण पुन्हा सांगतो, टिप्सच्या आधारावर काम करू नका. कोणीही काही सांगू दे, टिप्स देऊ देत, तुम्ही पहिलं त्याला बॅकटेस्ट करा की समोरच्याने सांगितलेलं परफेक्ट आहे की का. एखादा ट्रेड आला, जसं आम्ही आता काल हा ट्रेड घेतला होता, हा बघा मदरसनचा, तो का घेतला होता, त्याच्यामागे काय लॉजिक काय होतं, काय पॅटर्न तयार झाला होता, कंपनीला काय ऑर्डर भेटली होती का, काय न्यूज होती, हे सगळं समजल्याशिवाय एखाद्या ट्रेडमध्ये भाग घेऊ नका. सो पुन्हा मी आपल्या ह्याच्यावरती येतो. ओके. सो इथे आपल्याला काय करायचं मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ना प्रीमियम डिके होण्याची भीती असते. म्हणजे काय होतं, सो आपण एखादा ट्रेड घेतला आणि जर तो ट्रेड खूप वेळ तिथल्या तिथे राहिला तर छातीतली धडधड जोरात वाटते. हा झाला भाग 1. भाग 2, समजा तुमचा ट्रेड अचूक बसला, योग्य ट्रेड तुम्ही घेतला, तो वर गेला, त्याच्यामध्ये 1000, 2000, 3000 प्रॉफिट दिसायला लागला, तर भीती वाटते की आलेला ट्रेड जाऊ नये. कारण एखादी रेड कॅन्डल आली का तुमचा प्रॉफिट जर समजा 3000 असेल तर डायरेक्ट 1400, 1200, कधी कधी पुन्हा 0 होतो. आणि मग परत तो गेला ना का आपल्याला भीती वाटते, यार हाय तो पण जाईल, चला घेऊया. आणि तुम्ही काढता आणि तो ट्रेड खपकन वर जातो. होतं ना असं खूप वेळा. नंबर 2. नंबर 3, जर एखादी न्यूज आली किंवा काही मार्केटमध्ये झाला, एखादी रेड कॅन्डल मोठी आली की होत्याचं नव्हतं होऊन जातं. म्हणजे आजच बघा, आज आम्ही हा घेतला होता ट्रेड, इन्फोसिस आपला, हा सॉरी इंडस टॉवर. ओके. सो इंडस टॉवरमध्ये जर तुम्ही बघाल, इथे तुम्हाला दाखवतो, ही बघा 1, 2 ही 5 मिनिटाची ट्रेंड आहे. अवघ्या 10 मिनिटामध्ये 460 वरनं हा 448 वर आला ट्रेड. आपल्याला बघायला ठीक वाटतं, पण इथे हा प्रीमियम 11 रुपये होता आणि इथे हा प्रीमियम डायरेक्ट 8 रुपये झाला. तुम्ही बोला 3 रुपयात एवढा काय फरक पडतो. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इथे डायरेक्ट 3-4 हजार रुपये कमी झाले. विचार करा, जेव्हा आपल्यासमोर आपल्याला 3-4 हजार रुपयाचा लॉस होतो, आपण तिथे नाही थांबू शकत, आपण बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यावर मग तो होता तिथे परत वर गेला. सो हा जो प्रकार असतो ना लॉस होण्याचा, ह्याला आपण भीती बोलतो, फिअर किंवा लालच, हाही भाग असतो. सो ऑप्शनमध्ये पैसा लोक नाही कमवत. शक्यतो इंट्राडेवाले तर कधीच कमवत नाही. जे स्विंगमध्ये काम करतात, जे पॅटर्नच्या आधारे काम करतात, जे एका डिसिप्लिन, एका शिस्तीने, एका नियमाप्रमाणे, एका नियोजनबद्ध काम करताना त्यांना पैसा भेटतो. पण मग आपल्याला पैसाही हवा आहे आणि आपल्याला रिक्स पण नको आहे, किंवा रिक्स म्हणण्यापेक्षा आपल्याला स्ट्रेस नको आहे जास्त, तर काय केलं पाहिजे. सो त्याच्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत जर कुठली असेल मित्रांनो, ती ही की आपण ट्रेडिंग करायची, पण ती कॅशमध्ये, इक्विटीमध्ये. मग तुम्ही बोलाल की सर काय फायदा. कारण उदाहरण आता आजचंच सांगतो की आज आम्ही हा घेतला होता संवर्धन, मदरसन संवर्धन, बरोबर आहे. तो 4% वरती गेला, बरोबर आहे. आता मजा बघा, 4% वरती गेल्यानंतर जर मी 1 लाख लावले असते तर मला किती 4000 रुपये भेटले असते, बरोबर आहे. पण आमच्या मुलांनी काय केलं, तो ऑप्शनमध्ये घेतला होता, त्यांनी 30,000 लावले, त्यांना 30,000ला 30,000 भेटले. म्हणजे त्यांना इथे भेटताना 100% प्रॉफिट भेटला. एका दिवसामध्ये 100% प्रॉफिट भेटला. पण त्यांनी रिस्क पण तेवढी घेतली होती. अच्छा, त्या 100% प्रॉफिटमध्ये किती जण थांबले असतील, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
काही जण सकाळी 4-5 हजार दिसले, अच्छा सकाळी तर तो गॅपअप झाला नव्हता, तेवढीच प्राईस होती. सो काही जण निराश होऊन तिथूनच बाहेर पडले. काही लोक थोडा वेळ थांबले, कोणाला 2,000 भेटला, कोणाला 7,000 भेटला, कोणाला 13,000 भेटला, कोणाला 20,000 भेटला. पूर्ण 100% नफा मिळेपर्यंत कोणच नव्हतं. का? तर आलेला जाईल. लक्षात येतं. पण पुन्हा आपण हा विचार करूया की जर मी हा कॅशमध्ये घेतला असतं, म्हणजे ॲक्च्युअल स्टॉक विकत घेतले असते इक्विटीमध्ये, तर काय झालं असतं? तर मला 5% समजा हा वर गेला दिवसभरात, तर मला 1,00,000ला 5,000 भेटले असते. पण मित्रांनो, ब्रोकर आपल्याला काही फॅसिलिटीज देतात, ज्याला MTM म्हणतं, मार्जिन म्हटलं जातं. ती मार्जिन डिपेंड्स ब्रोकरवर असते. पण आपल्याकडे जे ब्रोकर आहेत ते 4 ते 5 पटीने आपल्याला मार्जिन भेटतात. म्हणजे काय? तर त्यालाच मी इक्विटी ट्रेडिंग बोलतो आहे. की इथे काय झालं आहे, 1,00,000च्या ऐवजी 5,00,000चा स्टॉक घेतले. ओके, स्टॉक गेला वरती. ओके, टप्प्याटप्प्याने सेटअपप्रमाणे काम करता येतं. का? तर प्रीमियम डिके होत नाही. प्रीमियम डिके होत नाही, त्यामुळे सेटअपवर लक्ष असतं. तुम्ही जी काय स्ट्रॅटेजी वापरता, जे काय इंडिकेटर वापरता, तिथे लक्ष असतं, नाही लॉस प्रॉफिटवरती, फिगरवर नसतं. आणि इथे काय झालं, 5,00,000वरती 5% किती झाले? 25,000 रुपये. बरोबर आहे. आणि इथे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण तेवढंच झालं, 25,000ला 25 भेटले. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मरणाची रिस्क होती, पण इक्विटी ट्रेडिंगमध्ये तसं नव्हतं. इथे 1,00,000च्या ऐवजी आम्ही 5,00,000चा माल घेता आला आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला एक्झिट करता आली किंवा कॅरी फॉरवर्ड करता आली. इथे होतंय का, जर आपण एक प्रॉपर सेटअप वापरला. कसा सेटअप तोही मी तुम्हाला दाखवतो. इथे मी काय करतो, इक्विटी ट्रेडिंगमध्ये मी 1 तासाचे टाईम फ्रेम लावतो. आता मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. ओके, आणि इथे मी जास्त काही नाही, मी 9 EMA लावतो मित्रांनो. फक्त 9 EMA लावतो. 10 EMA सॉरी, EMA एक्सपोन्शन. बाकी काही चार्ट नाही, काही लाईनी नाही, काही नाही. फक्त हे स्टॉक पहिले मी निवडून ठेवतो, त्याच्यामध्ये पॅटर्न शोधत असतो, त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन बघत असतो. आणि समजा मला इथे माझ्या ह्याच्याबरोबर अजून एखादा मोमेंटमचा ऑस्किलेटर असतो, जसं RSI किंवा हे आहे स्कॉट आहे, असे हे करतो. मोस्टली मी RSI वापरतो. सो डबल कन्फर्मेशन घेतल्यावरती मी इथे तो स्टॉक इक्विटीमध्ये घेतो, रिस्क कमी करून घेतो स्वतःची. ओके, आणि मग काय झालं, समजा मी काल इथे घेतलेला, सकाळी तो ओपन झाला. आता मी इथे घेतला होता 118ला, ओपन झाला तो 119च्या आसपास, काय दिसलं नाही. पण माझ्या सेटअपप्रमाणे मला जेव्हा हे खालीवर 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 होत होतं, आता 1 तासात दिसत नाही, पण 5 मिनिटामध्ये तुम्हाला दिसेल. हे बघा, हा सकाळी वरती गेला, प्रॉफिट दिसलं 2-2.5 हजार, परत खाली आला, होतं तिथेच 400-500 रुपये प्रॉफिट, परत वर गेला, 3-4 हजार रुपये प्रॉफिट, परत खाली आला, परत एवढा वेळ धाकधूक होती, आलेला प्रॉफिट जातोय काय, परत वर गेला, परत खाली झाला. लक्षात येतं काय? हे सगळं असं चालू होतं. आणि जो धैर्याने राहिला, स्टॉप लॉस वर करत गेला, तोच फक्त इथे. म्हणून बोललो की जे डिसिप्लिनने काम करतात, जे नियोजन करतात, ते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण काम करू शकते. पण मला तेवढा वेळ नाही चार्ट बघायला, मला तेवढी रिस्कही घ्यायची नाही, मला तेवढा स्ट्रेसही घ्यायची नाही. सो त्यांच्यासाठी ही खूप सुंदर पद्धत आहे की इक्विटीमध्ये मार्जिनचा वापर करून 1,00,000मध्ये मी इथे ट्रेड घेतला. माझं कॅपिटल होतं 1,00,000, मी 4 किंवा 5 पट्टीने मार्जिन घेतली. मार्जिन घेतल्यानंतर मला पूर्ण ह्या सेटअपच्या आधारे वरती जाता आला. आता मी काय करेन, इथून जास्तीत जास्त इथे बाहेर पडेन जेव्हा ह्या लाईनीच्या खाली येईल. हा माझा स्टॉप लॉस. आणि नुसतं एवढं जरी तुम्ही फॉलो करताय ना मित्रांनो, तरी मोठमोठ्या रॅल्या भेटतात. तुम्हाला अजून दाखवतो रॅल्या किती मोठ्या असतात त्या 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये. ओके, आता आपण दुसरा स्टॉक बघूया, स्टेट बँक ऑफ इंडिया बघूया. बघा, हल्लीच्या हल्ली त्याने किती रॅली दिली बघा. 30 डिसेंबरला ही इथपर्यंत आपण जरी पकडलं तरी 4-5% रॅली होती. किती? 5 ते 6 दिवसात. आपल्याला वाटतं ही 5% रॅली आहे, पण तिला जेव्हा तुम्ही इंटू 5 टाइम्स करता, कारण तुम्ही 1,00,000 रुपयाचा माल घेताय, पण तुम्ही 5,00,000चा हे उचलताय. सो ही रॅली जवळजवळ 25% झाली 4-5 दिवसात. सो होतंय काय की तुम्हाला प्रॉपर सेटअप फॉलो करता येतो, तुम्ही पॅनिक होत नाही, तुम्ही स्ट्रेसमध्ये जात नाही. ओके, पुन्हा दाखवतो. BSE हे बघा, दिसते तुम्हाला, खूप छान रॅली. आणि ह्याच्या अगोदर पण आहेत, खूप तुम्हाला पाहायला भेटतील.
खूप सुंदर याला पकडायला भेटतात आपल्याला. अच्छा, ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस पण खूप छोटा राहतो, म्हणजे बरं वाटतं. जेव्हा तुम्ही एक प्रॉपर सेटअपच्या आधारे काम करता तर तुम्हाला एक समजतं की माझा स्टॉप लॉस किती आहे. मग खूप जणांच्या मनात विचार येतो की सर मग ते मार्जिन देतात त्याच्यावर इंटरेस्ट असतं का? खूप नॉमिनल इंटरेस्ट असतं, खूप नॉमिनल इंटरेस्ट असतं. आणि कम्पेअर टू प्रॉफिट किंवा हे बघितलं ना तर खूप अच्छा, ते फेडायचं वगैरे असं काही नसतं. जर तुमचा ट्रेड चुकलेला असेल, तो लॉस त्याच्यामध्ये वाढत असेल तर ते आपोआप एक्झिट केलं जातं ब्रोकरकडनं. ओके, सो जेवढं तुमचं कॅपिटल आहे तेवढीच ती रिस्क राहते, हळूहळू ती कमी होते, वाढते. पण जर तुम्ही एक शिस्तबद्ध स्टॉप लॉसचा आधार घेत आहे, सेटअपचा आधार घेत आहे, तर कम्पेअर टू ऑप्शन ट्रेडिंगची धडधड आहे, जो स्ट्रेस आहे, जो तणाव असतो ना, त्यातून मग अच्छा, ह्याच्यात सगळ्यात मजा गोष्ट काय, जर तुम्ही जॉब करताय, नोकरी करताय, सो तुम्ही फक्त स्क्रीनवर ही एक लाईन मारून ठेवलात ना आणि ह्या लाईनीला तुमची लक्ष्मण रेषा, तुमची समृद्धीची रेषा समजलात ना मित्रांनो, खूप छान पैसा मिळू शकेल. अजून आपण काही उदाहरणं बघूया. आता आम्ही आज महिंद्रा घेतला होता. ओके, हा बघा, आजच्या एका दिवसामध्ये बघा ना रॅली बघा, जवळजवळ 3%ची, म्हणजे 5% जर आपण मार्जिन पकडलं तर एका दिवसामध्ये 15%ची हे झाली, मुवमेंट झाली. आणि असं काही नाही ते एका दिवसासाठी असं, तुम्ही पाहिजे तेवढे दिवस ठेवू शकता, डिपेंड्स. फक्त आपल्याला ते स्टॉप लॉस फॉलो करायचा. आता मी तुम्हाला ह्याचा दाखवतो, टायटनचे. हे बघा, दिसतंय तुम्हाला? मला वाटतं कालपासूनच फ्रायडे, हा हे बघा, खूप सुंदर रॅली फ्रायडेपासून ते यस आज मंगळवार, अजून कंटिन्यू आहे. फ्रायडे, सोमवार, मंगळवार, 3 दिवसामध्ये 4% झाले. इंटू 5 टाइम्स केलं आपण तर आपल्याला जवळजवळ 3 दिवसामध्ये 20%चा रिटर्न भेटतो. पण पुन्हा सांगतो की ह्यासाठी थोडा सराव करावा लागेल, थोडी प्रॅक्टिस करावी लागेल आणि एका चांगल्या मेंटॉरच्या सोबत तुम्हाला काम करावं लागेल. सो तुम्ही बोलाल सर अजून एक याच्यामध्ये दाखवतो, जेव्हा मी ऑप्शनमध्ये काम करतो, ओके, तेव्हा ती स्ट्रॅटेजी वापरतो, पण ती इथे पण चांगली चालते. म्हणजे खूप लोकांचा धाकधूक असते. आता हा प्रकार झाला मी जो सांगितले दोन्ही सेटअप, जे नोकरदारांसाठी, जे जॉब करतायत, जे गृहिणी आहेत की ज्यांना जास्त रिस्क नको आहे, पण ठीक आहे आपल्याला स्वतःच्या हक्काचे 4 पैसे एक्स्ट्रा इन्कम आपल्याला हवं आहे, एक पॅसिव्ह इन्कम हवं आहे. काही शेतकरी वर्ग आहे किंवा अशी लोक की ज्यांना एक एक्स्ट्रा इन्कम हवं आहे पण स्ट्रेस नको आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्यासाठी हा सेटअप अतिशय सुंदर आहे. तर आपल्याला फक्त ही लक्ष्मण रेषा फॉलो करायची आहे. ओके, तुम्ही बोलाल हे निफ्टी बँक निफ्टीमध्ये चालतं का, तर तेवढं नाही चालतं, कारण निफ्टी बँक निफ्टीमध्ये कमालीची व्हॉलेटिलिटी असते. मित्रांनो एक लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग करताना सुद्धा जो मनुष्य स्टॉक्समध्ये काम करतो ना, कम्पेरेटिव्ह तो प्रॉफिट मार्जिन त्याचं खूप छान असतं. का, तर कुठलाही स्टॉक जेव्हा तो वर जातो ना मित्रांनो, तो त्याच्या स्ट्रेंथवर जात असतो. की त्याला एखाद्या कंपनीची ऑर्डर भेटली, त्याचे तिमाही निकाल चांगले लागले, त्याचं एक प्रोडक्ट जास्त विकलं जात आहे किंवा त्याला चांगल्या ऑर्डर्स आल्या आहेत वगैरे वगैरे, त्याच्या फंडामेंटल्सवरती जात असतो. निफ्टी बँक निफ्टी हे जे इंडेक्स आहेत ना, ते भले त्यांच्या अंडर जेवढ्या कंपन्या त्यांच्या फंडामेंटल्सवर चालतात हे तरी असलं खरं, पण सगळ्यात जास्त त्याच्यावर जो प्रभाव जो असतो ना, तो जागतिक बातम्यांचा, ज्याला आपण ग्लोबल न्यूज बोलतो, किंवा जागतिक घडामोडींचा. म्हणजे ट्रम्प साहेबांनी एखादी ट्विट केलं, तुमचा निफ्टी खाली, पुन्हा काही झालं, कुठे युद्ध झालं, जिओग्राफिक झाला, कुठे काय, म्हणजे खूप वोलटाईल असतात त्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे तिथे स्टॉप लॉस हिट होणं, विप्स होणं किंवा तुमचा संयम संपणं, ह्या गोष्टी तुम्हाला तिथे होतात. पण स्टॉकचं तसं नसतं. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्हाला जर ट्रेडिंगच करायचे असेल ना, तर स्टॉक्समध्ये करा. चांगले स्टॉक्स निवडा जिथे लिक्विडिटी आहे, जे फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत. आणि हे सगळं समजणं शिकणं खूप सोपं आहे मित्रांनो. आमच्याकडे जे विद्यार्थी असतात ना, त्यांना आम्ही पहिल्यांदाच सगळा अभ्यासक्रम देतो, ज्याच्यामध्ये बेसिक ऑफ स्टॉक मार्केट काय, नेमका स्टॉक मार्केटमध्ये काय चालतं, कुठल्या गोष्टी प्रभाव टाकतात, कुठल्या गोष्टी सकारात्मक घेतल्या जाते, कशा पद्धतीत आपल्याला टेंडन्सी ओळखायची असते, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस, की अशा काय गोष्टी बघायच्या जेणेकरून आपण एखाद्या स्टॉक्सचं, एखाद्या कंपनीचं चांगल्या पद्धतीत मूल्यमापन करू शकतो. ओके, तिसरी गोष्ट असते की ह्या फंडामेंटल सोबतच टेक्निकलची गरज असते. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे कुठले इंडिकेटर असतात ते जास्त प्रभावी असतात, जे आपल्याला ट्रेड कंटिन्युएशनमध्ये मदत करतात, किंवा खूप काही गोष्टी असतात. सो हे सगळा अभ्यासक्रम आम्ही त्यांना पाठवतो, पहिल्याच दिवशी पाठवतो. त्याच्यामागचा उद्देशच आहे की
मला असं वाटतं की इथे नशिबाचे खेळ नाहीत, तर हा संपूर्ण जो काम आहे ना हे सगळं अभ्यासावर आहे मित्रांनो. पण लोकांनी अभ्यासाचा एवढा बाऊ करून ठेवला नाही की असं वाटतं अरे हे खूप क्रिटिकल आहे आणि खूप अवघड आहे. कसं असतं, एखादी गोष्ट जोपर्यंत कॉम्प्लिकेटेड करत नाही ना तोपर्यंत त्या व्यक्तीचं मोठेपण सिद्ध होत नाही असं म्हटलं जातं. म्हणजे खूप शिक्षक किंवा मेंटर असे असतात ना की ते खूप गुंतागुंत करून दाखवा आणि असं दाखवतात हे खूप अवघड आहे, हे मलाच येतं. सो तसं नाही आहे मित्रांनो, साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही ही पद्धत एकदा वापरून बघा आणि मला कमेंट्समध्ये आवर्जून लिहा की इफेक्टिव्ह आहे की नाही. ओके. सो आता हे सगळं झाल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ठीक आहे सर, पण आमचा तर ब्रोकर आम्हाला देत नाही आहे एवढी मार्जिन. सो त्याही गोष्टीसाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली अलायन्स ब्लूची. अलायन्स ब्लूची अच्छा, पुन्हा चार्जेस वगैरे सगळीकडे सारखे आहेत, सगळीकडे सारखे आहेत. पण इथे काय वेगळंपण आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. इथे वेगळंपण हे आहे ना मित्रांनो, एक तर तुम्हाला मार्जिन भेटेल 4 ते 5 पट. चार्जेस सारखेच आहेत, काही फरक नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक इथे ह्या लोकांनी दिली आहे ती म्हणजे ह्या लोकांना मित्रांनो इथे अल्गो हा प्रकार तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. जे नोकरदार वर्ग आहेत, जे बिझी लोक आहेत पण त्यांना ऑप्शनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काम करायचं आहे, सो त्यांना इथे फ्री ऑफ कॉस्ट अल्गो प्रोव्हाइड करतात. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, कारण मागे आम्ही मोतीलाल नावाच्या एका ब्रोकरकडनं जेव्हा आम्ही सर्व्हिसेस आमचे लोक घेत होती तेव्हा त्यांनी प्रत्येक व्यक्तीकडनं 37,000 ते 40,000 एक वर्षाचे घेतले होते अल्गो ट्रेडिंगसाठी. अल्गो एक असं सॉफ्टवेअर की जिथे तुम्ही काय करत नाही, तुम्ही फक्त सकाळी लॉग इन करता, ते त्यांच्या हिशोबाने ट्रेड घेतात विकतात. ओके. तिथे भावभावनांचा काही घेणदेण नसतं, ते फक्त आणि फक्त सेटअपच्या हिशोबाने काम करतात. सो हा जो अल्गो आहे ना तो तुम्हाला पूर्णतः फ्री असेल. बघा इथे दिसतोय तुम्हाला अल्गो. ओके. हे बघा, ही आता त्यांचे ऑप्शन्स क्लॅपिंगची स्ट्रॅटेजी आहे. इथे व्ह्यू मोरमध्ये आपण बघूया याचा रिझल्ट काय आहे, तोही तुम्हाला सगळं दिसेल. ओके. खूप छान आहे. अच्छा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड थांबवू शकता. असं काय नाही की ती कंटिन्यू करायचीच आहे. आपल्याला जर प्रॉफिटच असेल तर आपण ते कंटिन्यू करू शकतो, पण ही सुरुवातीच्या काही लोकांसाठी देतो आपण. ओके. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की ऑफिशियली सेबी ऑथोराइज जे RI असतात, रिसर्च ॲनालिस्ट, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला डेली चांगल्या चांगल्या स्टॉकची टीप भेटते. जे मोमेंटम स्टॉक असतात, ते ब्रेकआउट स्टॉक असतात, जे हाय कन्व्हिक्शन स्टॉक असतात, त्याचीही तुम्हाला त्यांच्याकडनं ऑफिशियली ॲडवायझरी भेटते, कुठलाही पैसा न भरता. ओके. आहे की नाही मजेची गोष्ट. सो टेस्ट स्टॉक्स आपण बॅक टेस्ट केले आणि आपल्या ह्या स्ट्रॅटेजीवर वापरले तरी मिळणारा पैसा खूप छान असेल. फक्त आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ओके. सो इथपर्यंत लक्षात आलं. ह्याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट करतो, म्हणजे जे आमच्याकडे जे ऑप्शन ट्रेडर असतात त्यांना एक वेगळी स्ट्रॅटेजी मी देतो, ज्याच्यात 15 मिनिटाची स्ट्रॅटेजी असते, पण ती एवढी पॉवरफुल असते ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो. कारण प्रत्येकाच्या मनात जे नवीन असेल त्यांच्या मनात हा शब्द असेल की मार्केट संपल्यावर सांगणं खूप सोपं असतं. मित्रांनो, लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही ॲनालिसिस करत असतो आमच्या विद्यार्थ्यांसोबत. आणि तुम्ही जर आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल ना तर आवर्जून करा, त्याची लिंक आहे कमेंटमध्ये. तुम्ही बघा मित्रांनो, लाईव्ह मार्केटमध्ये जे ॲनालिसिस केलं जातं त्या आधारे जे ट्रेड घेतले जातात ना, तुम्ही स्वतः चेक करून सांगा त्याची ॲक्युरेसी किती हाय आहे. ते जबरदस्त. मी तुम्हाला थोडंसं दाखवतो आहे बघा. ओके. हा बघा, हा मदरसन होता, तो आज दुप्पट झाला. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर कुठला घेता येतो बघा, निफ्टीमध्ये फ्लॅग बनला आहे. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही बघता जा, ऑल टाईम हाय स्टेट बँक त्या दिवशी घेतला होता ज्या दिवशी तो 60% वरती गेला. दिसतोय प्रॉफिट. ओके. हे बघा स्टेट बँक. ओके. सो खूप छान छान ट्रेड घेतले होते बघा निफ्टी. हो, दिसतोय तुम्हाला. सो हे सगळं कसं करायचं असतं ना हे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं मित्रांनो. हे रोज विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. आठवड्यातून आमची एकदा ट्रेनिंग असते मित्रांनो, आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही काय करतो की आम्ही वेगवेगळ्या सेटअपवरती फोकस करत असतो.
त्याच्यातले बारकावे शिकण्याचा प्रयत्न करत असतो की व्हॉल्यूम का महत्त्वाचा असतो, कुठलाही ट्रेड स्टॉक सिलेक्ट करताना पॅटर्न का महत्त्वाचा असतो, पॅटर्नमध्ये काय पाहिलं जातं, बुलिश पॅटर्न काय आहे, डार्वस बॉक्स सिस्टम काय, खूप गोष्टीवरती चर्चा केली जाते. आणि लाईव्ह मार्केटमध्ये त्यांना मी जे ट्रेड घेतो माझ्यासाठी, माझ्या कस्टमरसाठी, ग्राहकांसाठी, त्याचंही ॲनालिसिस तिथे केलं जातं. त्याचं कारण एकच आहे की त्यांना समजावं की हा जो पॅटर्न म्हणतो त्याच्यामागचं लॉजिक काय आणि तो का वरती जाईल. हे जेव्हा तुम्हाला समजतं ना, जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स होता ना मित्रांनो, तेव्हा काम करायला एक कॉन्फिडन्स होतो. आणि पुन्हा सांगतो, जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्सने काम करू शकत नाही ना, तोपर्यंत पैसा मिळवणं खूप अवघड आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ताणतणावावरला कायमचा टाटा बाय बाय करण्यासाठी मला तर स्वतःला असं वाटतं की इक्विटी कॅशमध्ये ट्रेडिंग करणं MTFच्या साहाय्याने मला ते सोयीस्कर वाटतं. पुन्हा सांगतो, इथे मी कुठली टिप्स, कुठलीही ॲडवाईस देत नाही. मी माझा व्ह्यू, माझा ॲनालिसिस आणि एवढा माझा वर्षाचा जो अनुभव आहे ना, तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सो आमचा ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना हे शिकवण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्या अनुभवाचा, आपल्या अभ्यासाचा फायदा इतरांना मिळावा. ओके. सो तो प्रीमियम ग्रुप तुम्हाला जे दिसत आहेत ना, ते विद्यार्थ्यांचे आहेत. एक इंट्राडेचा आमचा कोर्स होता. हा मिशन इंडेक्स, म्हणजे इथे फक्त इंडेक्समध्ये काम केलं जातं. निफ्टी बँक, निफ्टी सेन्सेक्स, ह्याच्यासुद्धा स्विंग आणि इंट्राडे असतो. आणि हा स्पेशली हा ग्रुप मला खूप जास्त आवडतो, कारण इथे फक्त आणि फक्त आम्ही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग किंवा पोर्टफोलिओसाठी स्टॉक कसे निवडायचे त्यावर ॲनालिसिस केलं जातं. सो हे आमचे प्रीमियम ग्रुप आहेत. सो ज्याला वाटतं त्यांनी हे करा. अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, एक नवीन कोर्स मी तयार करतो आहे. तो असेल वेल्थ क्रिएशनचा कोर्स. हा जो वेल्थ क्रिएशनचा कोर्स असेल ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कॅश इक्विटी ट्रेडिंगवरती भर दिला जाईल की कुठले ट्रेड स्टॉक आपल्याला निवडायचे आहेत, का निवडायचे, कशा पद्धतीत निवडायचे आहेत, कुठले पॅटर्न वापरायचे असतात, कुठले इंडिकेटर कामे असतील, आणि लाईव्ह मार्केटमध्ये त्याचं ॲनालिसिस दिलं जाईल. या कोर्सची फी खूप आहे, जवळजवळ वर्षाची त्याची फी 30,000 रुपये. पण पहिल्या काही 20-एक जणांना ना आम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये फ्रीमध्ये हे देतो आहे, प्रवेश देतो आहे, कुठलीही फी न घेता. त्याच्यामागचं एकमेव कारण असं आहे ना की आत्ताच आम्हाला 5 वर्ष पूर्ण होतात अश्वमेधला. सो त्यानिमित्ताने मी विचार केला की 20 जणांना आपल्याला ह्या ग्रुपमध्ये घ्यायचं आहे. सुरुवातीच्या त्यांच्याकडनं कुठलीही प्रोसेसिंग फीस घ्यायची नाही. त्यांचा फक्त जो काय नॉमिनल अभ्यासक्रमाचा जो चार्जेस असेल तोच असेल, 2-5 हजार रुपये मला वाटतं असेल पूर्ण वर्षाचा. ओके. फक्त त्यांना इक्विटीच्या माध्यमातून किंवा इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून सुद्धा प्रॉपर्टी क्रिएशन केलं जातं. एक चांगलं पॅसिव्ह इन्कम, एक चांगलं एक्स्ट्रा इन्कम कसं मिळवलं जातं हा शिकवण्याचा प्रयत्न आहे. सो तुम्ही इच्छुक असाल त्या कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट हे होण्यासाठी, सहभागासाठी, मोफत सहभागासाठी, आणि तुम्हालाही हा सेटअप शिकायचा आहे, तुम्हालाही इक्विटी ट्रेडिंग शिकायची आहे, सो कमेंट्समध्ये नंबर दिले आहेत, त्या नंबरला व्हॉट्सअप करा आणि पहिल्या 20 जणांमध्ये तुमची सीट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला मोफत सहभाग त्या कोर्समध्ये येईल. त्यासाठी जी काय 30,000 रुपये फी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार नाही. सो आजचा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो, हा ह्यासाठी बनवला होता की तुम्हाला शेअर बाजारातून तणावरहित, स्ट्रेस फ्रीसुद्धा एक चांगलं इन्कम कसं मिळवता येईल ते तुमच्या मनात म्हणण्यासाठी पुन्हा मी हा सेटअप दाखवतो. सो ज्यावेळेस मला लॉंग टर्मसाठी काम करायचं आहे तेव्हा मी काय करतो आहे, EMA वापरत नाही, तेव्हा मी फक्त सुपर ट्रेंड वापरतो आहे. ओके. आणि जोपर्यंत प्राईस ग्रीन झोनमध्ये आहे तोपर्यंत मी राहतो. जर मला स्विंग प्ले करायचे असेल, मोमेंटम करायचं असेल 2 महिने 3 महिने याच्यासाठी, तर मी डे टाईम फ्रेम बघतो. ओके. 2 महिने 6 महिने जोपर्यंत ते ग्रीन झोनमध्ये आहे तोपर्यंत शॉर्ट टर्म ज्याला आपण हे बोलू शकतो. आणि ज्याला इक्विटी ट्रेडिंग करायचे आहे त्यावेळेस मी 1 तासाच्या टाईम फ्रेमवर काम करतो. ओके. ह्याला एक जोड दिली जाते RSIची आणि अजून एक एक्सलेटर आहे, आणि तो सेटअप एवढा जबरदस्त प्रभावी आहे ना मित्रांनो की बस रे बस. त्या बाबतीत सविस्तर प्रशिक्षण मी जे सहभागी होणार आहेत 20 जण किंवा जो एक 100 जणांचा मी ग्रुप बनवतो, 50 सांगतो, त्यात फक्त पहिल्या 20 जणांनाच प्रवेश असेल. 20व्या नंतर 21व्या नोंदणी जी असेल ना ती फ्री नसेल, त्यासाठी चार्जेस असतील.
पण तो जो ग्रुप असेल त्यांच्यासाठी पुढच्या आठवड्यात मी एक प्रशिक्षण ठेवतो आहे की हा सेटअपला अजून प्रभावी अजून परिणामकारक करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, कुठल्या टाईम फ्रेममध्ये जावं लागतं. खूप डीप नॉलेज त्याच्यामध्ये असेल. सो माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी त्या मास्टर क्लासमध्ये सहभाग घ्या आणि छान पैसा कल्पकतेने या शेअर बाजारात तुम्ही मिळवा. सो आजचा सेशन तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.